नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी आज किचन ओट्याचं जे डीप क्लिनिंग आहे तर ते केलंय. तर डिटेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बर्नर वगैरे जे आहेत ते अगदी चकाचक साफ करून झालेत आणि गॅस बर्नरच्या बाजूचे जे प्लेट्स आहेत तर ते आपण अगदी स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर खूप जास्त घासावं लागत नाही आपल्याला हे जे लिक्विड बनवलं तर, आणि आपण 15 दिवसातून एकदा जर साफ केलं तर ते खूप जास्त खराबही होत नाही. रोजच्या रोज तर आपण गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करतोच, पण असं डीप क्लिनिंग 15 दिवसातून किंवा आठवड्यातून जर वेळ मिळत असेल तर आठवड्यातून केलं तरी पण चालेल. पण एखाद्या दिवशी असं करावंच लागतं, जेणेकरून जे खूप जास्त असे चिकट वगैरे डाग पडलेले असतात तर ते निघाले जातात. तर सर्वात आधी तर मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले गरम, उकळलेलं पाणी आहे चांगलं गरम झालेलं. त्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा इतकं लिंबू सत्व आहे, सायट्रिक ऍसिड, जे आपण ढोकळा बनवण्यासाठी वापरतो. आणि 1 चमचाभर विमचं लिक्विड आहे भांड्यांचं, ते टाकलंय. त्याच्याऐवजी तुम्ही पावडर जी असते कपड्यांसाठीची, ती कोणती पावडर तुमच्याकडे जी असते वापरत ती टाकली तरी पण चालेल. बघू शकता या ताटल्या ज्या आहेत त्याच्या भरपूर अशा खराब दिसत आहेत. तर अशा तर घासल्या जातात, पण ते जे डाग आहेत मध्ये मध्ये चिकट तर ते निघालेले नाहीयेत. आणि बर्नर पण आहेत तर ते खूप असे काळे पण झालेत. तर ते पण छान असे निघतील. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खायचा सोडा पण 1 चमचाभर टाकायचा आहे. अजून थोडंसं पाणी मी ऍड केलंय. आणि एका गॅसवर मी पाणी गरम केलं होतं, त्यामुळे त्याचे जे प्लेट्स आहे आणि बर्नर आहे तर तो थोडासा गरम असल्यामुळे मी ते कपड्याने त्याच्यामध्ये ऍड करते. आणि गरम असल्यामुळे तुम्ही बघू शकता सोडा ऍक्टिव्हेट होतं. आणि हे जे पाणी आहे हे पूर्णपणे त्याचा फेस आहे तर तो कमी होईपर्यंत आपल्याला ते ठेवायचं भिजत. भिजल्यामुळे चटकन असे निघाले जातात, खूप जास्त वेळ पण नाही लागत. आणि लिक्विड जे आहेत हे त्याच्यामुळे पण पटकन चिकटपणा वगैरे आहे तर तो निघून जातो आणि स्वच्छ पण होतं. आणि याच्या प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये पण मी ते पाणी आहे लिक्विड बनवलेलं तर ते टाकून ठेवलं होतं. तर ते पण बऱ्यापैकी असं त्या सॉफ्ट झाले, सगळं चिकटपणा जो आहे तर तो, त्यामुळे ते ब्रशने आहे तर ते घासून घेणार आहे, जेणेकरून ते पटकन निघून जाईल. आणि खूप जास्त वेळ असं घासत बसावं लागत नाही, अगदी झटपट हे काम होऊन जातं पाणी टाकून ठेवल्यामुळे आणि लिक्विडमुळे. त्यानंतर त्यामध्ये लिंबू सत्व वगैरे जे काय आहे त्याच्यामुळे त्याचा चिकटपणा पण कमी होतो. आणि अशी जी डीप क्लिनिंग आहे तर ती रोजच्या रोज तर नाही होत. आणि त्याचे बटन्स आहेत तर ते पण माझ्याकडून काढायचे राहिले होते, तर आता घासताना ते लक्षात आलं. ते पण खूप चिकट झालेले असतात, ते पण आपण फक्त पुसून घेतो, घासलं अगदी वेळच्या वेळ जात नाही. त्यामुळे ते पण मी काढून घेते, ते पण मी स्वच्छ करणार आहे नंतर. ते पाण्यामध्येच ऍड करते आणि बाजूचा जो चिकटपणा आहे तो पण ते ब्रशने काढून घेते. हा जो ब्रश आहे तो क्लिनिंगसाठी स्पेशली आणलेला आहे. त्याला पुढे जे दात आहेत तर ते तारा बसवलेले आहेत, त्यामुळे त्याचं जे चिकट वगैरे असेल, काही खराब असेल तर ते पटकन निघालं जातं. आणि ओटा जो आहे तर तो पण बऱ्यापैकी चिकट झालाच होता, त्यामुळे मी त्याच्या टाईल्स वगैरे सगळंच घासून काढलेलं आहे आज. आणि असं पूर्णपणे भांड्याने पाणी ओतूनच मी ते साफ करून काढणार आहे, कारण कपड्याने वगैरे नाही पुसणार आहे, कारण मी पूर्णपणे ते घासून घेतलेले आहे. त्यामुळे ते कपड्यानं पुसून आहे ना निघणार नाही, त्याचे डाग परत साबणाचे आहेत तर ते पडतात, त्यामुळे असं स्वच्छ धुवूनच घ्यावं लागतं. त्यामुळं हे डीप क्लिनिंग आहे त्याला वेळ लागतो, तर ते नेहमी नेहमी नाही होत. त्यामुळे असं कधीतरी 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा हे क्लीन करावं लागतं. पण ह्या लिक्विडचा आहे ना खूप उपयोग होतो. हे 0 बजेटमध्ये आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. आपल्याला सेपरेटली कोणतंही लिक्विड विकत आणावं लागत नाही. हे घरगुती पद्धतीने बनवलेले लिक्विड आहे. याने तुम्ही एकदा तुमच्या किचनची डीप क्लिनिंग नक्की करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे, खूप जास्त घासावंही लागत नाही. अगदी थोडंसं हात फिरवला, थोडंसं घासलं की लगेचच ते निघून जातं. तर तुम्ही याच पद्धतीने किचन ओटा असेल किंवा फ्रीज असेल, फ्रीजची पण क्लिनिंग याने करता येते. मला फ्रीजचं पण डीप क्लिनिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे, तर नेक्स्ट टाइम जेव्हा पण टाइम असेल तेव्हा मी तो नक्की व्हिडिओ बनवेल. आणि आता कोरडा कपडा आहे जो किचन ओटा पुसण्यासाठी वगैरे वापरतो, तर त्या कपड्याने मी ते पाणी जे आहे तर ते पुसून घेणार आहे. सॉफ्ट असा कपडा असेल तर ते पाणी पटकन ऍब्झॉर्ब होतं आणि स्वच्छ होतं ओटा. तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे ओटा जो आहे तर धुवून झालाय. आता बराच वेळ झाला ओटा धुते मी, कमीत कमी 10 मिनिटं ते 15 मिनिटं झाली हे सगळं घासून आणि धुवून काढण्यामध्ये गेला. आता याचा फेस जो आहे तो बऱ्यापैकी कमी झालाय. आणि आता तुम्ही बघू शकता या ब्रशनेच मी सेम मी घासून काढते. अगदी खूप जास्त वेळ घासावा लागत नाही, अगदी झटपट घासून होतं. त्याच्या प्लेट्स वगैरे पण अगदी स्वच्छ निघतात. बटन जे आहेत गॅसचे तर ते पण स्वच्छ निघाले जातात, कारण ते पण खूप जास्त खराब झाले होते,
चिकट आपला हात जो आहे लागतो. काही फोडणी वगैरे करताना असेल, तेलाचा हात असेल किंवा चपाती करताना पण तेलाचा हात आपल्याला बटनाला सतत लागत असतो. तर तेलकटपणामुळे तो जास्त चिकट होतात. बाकी इतर स्वच्छता आपण करतोच, पुसून तर घेतो, पण ते तेलाचे डाग जे आहेत तर ते असं साबण वगैरे असेल त्याने जातात. आणि बर्नर पण आहेत तर ते बघू शकता तुम्ही, घासण्यापूर्वीच बऱ्यापैकी त्याचं ते जे आहे वरचं काळं ते निघालंय. आता थोडंसं घासलं तर ते बऱ्यापैकी निघून जाईल. अगदी पूर्ण तर नवीन असतात त्या पद्धतीने नाही निघत, कारण ते सतत घासलं जात नाही. कधीतरीच घासतो आपण. एक 8 दिवसातून वगैरे घासत असाल तर ते क्लिनिंग अगदी स्वच्छ असं निघतं ते. याआधी पण मी एक व्हिडिओ बनवला होता गॅसचे बर्नर साफ करण्यासाठीची एक सोपी पद्धत. तर त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ निघाले होते. आणि आता हे पाणी जे आहे तर ते पण बऱ्यापैकी घासताना तुम्ही बघू शकता खूप जास्त काळं जे आहे तर ते निघतं पाणी. आणि अशाच पद्धतीने मी सर्व बर्नर आहेत तर ते घासून घेते. तर ही सॉफ्ट घासणी आहे वापरली. तारेची घासणी असेल तर त्याने पण अगदी स्वच्छ निघाले जातात. याने पण निघतात, कारण नवीन घासणीच आपल्याला हे सगळं करताना वापरावी लागते. तर बघू शकता तुम्ही अगदी भिजवल्यानंतर आहे तर बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे काळं त्याचं. आणि त्यानंतर त्याच्या प्लेट्स आहेत बाजूला असतात त्या, तर त्या पण अगदी पटकन निघाल्या जातात. बघू शकता तुम्ही खूप जास्त खराब झालेले आहेत तर काही प्लेट. आणि थोडंसं असं घासणीने घासलं तर लगेच निघून जातात. खूप जास्त वेळ घासायची पण गरज नाही पडत. आणि जो पण थोडंसं हार्ड असा डाग आहे तर तो त्या ब्रशने थोडंसं असं घासून घेतलं की लगेच निघून जातात. आणि स्वच्छ अशा ताटल्या आहेत तर ते निघतात. त्यामुळं याच पद्धतीने तुम्ही किचन ओट्याची किंवा गॅसचे बर्नर त्याचे प्लेट्स असतात त्याची सफाई तुम्ही 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्की करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे. आता इतक्या दिवसांनी करतो म्हटल्यानंतर हात खूप दुखून येतात. तर असं करायचं म्हटलं तर. पण हे जे लिक्विड आहे याने खूप जास्त हात दुखत पण नाहीत, अगदी झटपट निघून जातात. बऱ्यापैकी तर ते पाण्यामध्ये जेव्हा भिजतं त्याच वेळेस ते निघालेलं असतं. चिकटपणा त्याचा थोडंसं घासलं की ते पण अगदी स्वच्छ होतं. बघू शकतो मी खूप जास्त असं ते बर्नर आहे ते काळे होते. त्याचं पाणी पण आहे. तर ते पण मी आता स्वच्छ पुसून घेतेय. आणि हा होता आपला किचनच्या ओट्याच्या डीप क्लिनिंगचा ब्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.